नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपलं फोकस आर्टिकल आहे कलम नंबर 18 आर्टिकल 18। आर्टिकल 18 कशाबद्दल आहे? किताब नष्ट करणे। किताब नष्ट करणे, ॲबॉल्युशन ऑफ टायटल्स। कोणते टायटल्स नष्ट करणे? वंश परंपरेने चालत आलेले टायटल्स नष्ट करणे। वंश परंपरेने चालत आलेले राव बहादूर, राय बहादूर, इनामदार, नवाब, राजा साहब, महाराजा, हे सगळे जे टायटल्स वंश परंपरेने त्या व्यक्तीला समोरच्या पिढ्यांना मिळत जातात व त्यामुळे त्यांना जे विशेष अधिकार मिळतात, या विशेषाधिकारांना नष्ट करण्यासाठी, समानता लागू करण्यासाठी, सर्वांना समान वागणूक देण्यासाठी हे सगळे टायटल्स जे त्या ठिकाणी असमानता आणण्यासाठी जबाबदार आहेत, ही सर्वच्या सर्व टायटल्स, हे सर्वच्या सर्व किताब नष्ट करण्यात आलेली आहेत। आपण थोडक्यात समजून घ्या हे कलम नेमकं काय म्हणतं ते। पहिला आहे सेनाविषयक किंवा विद्याविषयक, म्हणजे काय? मिलिटरी और अकॅडमिक डिस्टिंक्शन। सेनाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही। तो पहिला पॉइंट काय आहे? आपलं राज्य, ज्याचे डेफिनेशन आपण कुठं पाहितलेली आहे? आपल्या आर्टिकल 12 मध्ये पाहितलेली आहे। हे राज्य, सेना आणि अकॅडमिक डिस्टिंक्शन सोडलं तर इतर कोणताही किताब राज्य संस्था कुणालाही देणार नाही। सो पहिला पॉइंट काय आहे? राज्य देणार नाही। दुसरा पॉइंट काय आहे? भारताचा कोणताही नागरिक, पहिलं राज्य देणार नाही, दुसरा पॉइंट काय? भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही। कोणताही नागरिक कोणत्याही देशाकडनं कोणताही किताब स्वीकारणार नाही। सो पहिलं राज्य संस्था देणार नाही, दुसरं भारतीय नागरिक या प्रकारचा कोणताही किताब स्वीकारणार नाही। त्यानंतर तिसरं आहे एखादी भारताची नागरिक नसलेली व्यक्ती, म्हणजे जो व्यक्ती भारताचा नागरिक नाहीये, जी भारताच्या नियंत्रणाखालील कोणतंही लाभाचं किंवा विश्वासाचं पद, लाभाचं ऑफिस ऑफ प्रॉफिट, विश्वासाचं ऑफिस ऑफ ट्रस्ट धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही। म्हणजे महत्वाचं काय आहे? भारताची राज्यसंस्था देऊ शकणार नाही, भारताचा नागरिक घेऊ शकणार नाही, पण जर समजा एखादा परकीय नागरिक जो भारतामध्ये कामाला आहे, जो एखाद्या भारतीय कंपनीमध्ये कामाला आहे, भारतामध्ये एखाद्या लीगल कामाला आहे, किंवा भारतामध्ये राज्याच्या नियंत्रणाखालील, राज्याच्या मालकीखालील कोणत्याही पदावरती कामाला आहे, तर हा परकीय नागरिक त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय कोणत्याही देशाकडनं कोणताही किताब, तो वंश परंपरेने चाललेला असो अथवा नसो, या प्रकारचा कोणताही किताब हा परदेशी नागरिक घेऊ शकत नाही, जोपर्यंत तो व्यक्ती भारतामध्ये लाभाच्या किंवा विश्वासाच्या पदावरती कामाला आहे। आणि जर त्याला घ्यायचाच असेल तर त्याने त्यासाठी राष्ट्रपतींकडे आवेदन द्यावं, अर्ज करावं, आणि राष्ट्रपतीच्या संमतीनेच तो त्या ठिकाणी या प्रकारचा किताब घेऊ शकतो। त्यानंतर राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडनं किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची कोणतीही वित्तलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही। मगाशी फक्त किताबाबद्दल होतं, या ठिकाणी कशाबद्दल आहे? वित्तलब्धी, म्हणजे काय? याला आपण म्हणतो इमॉल्युमेंट, किंवा आपण याला मराठीत काय म्हणतो? मानधन। मानधन घेणार नाही, किंवा कोणतंही ऑफिस घेणार नाही, किंवा कोणत्याही प्रकारची गिफ्ट स्वीकारणार नाही। कशाशिवाय? राष्ट्रपतीच्या परवानगी शिवाय। इथं तुम्हाला लक्षात येत असेल, मी लॉजिक सांगण्याचा प्रयत्न करतो। इथं काय लॉजिक आहे लक्षात घ्या। सिंपल लॉजिक आहे, किताब नष्ट करायचे आहेत, मग या 4 सगळ्यात महत्वाचे पॉइंट आहेत। पहिला पॉइंट आहे राज्य संस्था कोणत्याही प्रकारचा किताब देणार नाही। दुसरा पॉइंट आहे भारतीय नागरिक कुणाकडनं कोणता कशाही प्रकारचा किताब घेणार नाही। तिसरा पॉइंट आहे भारतामध्ये लाभाच्या किंवा विश्वासाच्या पदावर काम करणारा परकीय नागरिक राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय कुठूनही कोणताही किताब घेणार नाही। आणि सगळ्यात शेवटचा आहे भारतीय नागरिक किंवा परदेशी नागरिक हा राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय कोणतंही पद म्हणजे ऑफिस, कोणतंही गिफ्ट किंवा कोणतंही मानधन हे राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय घेणार नाही। मित्रांनो, नवीन कलम घेऊन लवकरात लवकर भेटूया। तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा।